राम राम शेतकरी बंधूंनो, माझे नाव राहुल चौहान। स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आपण आलेलो आज एका फार्म हाऊसवरती। हा विक्रम सर क्षीरसागर यांचा प्लॉट असून इथे त्यांनी इस्रायल पद्धतीने आंब्याचे बागेचे लागवड केलेली व तसेच काही झाडे, नारळाची झाडं म्हणा, शोभवंत झाडं आणि काही भाजीपाला यासारखी पिकंही केलेले आपण बघू शकता। ते संभाजीनगरला राहून पूर्णपणे या बागेचे नियंत्रण हे सीसीटीव्हीच्या साहाय्याने, आपण जे माझ्या मागे बघताय सीसीटीव्हीच्या साहाय्याने पूर्ण नियंत्रण बागावरती ठेवत असतात। तर इस्रायल पद्धती आणि पारंपरिक पद्धतीमध्ये काय फरक असतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व तसेच फळ पिकाकडे का वळावे हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो। कारण की आपले महाराष्ट्रातील प्रामुख्य शेतकरी भाजीपाला, कापूस म्हणा, मक्का म्हणा हे जास्तीत जास्त उत्पन्न करणारे शेतकरी होते। पण मागील 2 ते 3 वर्षापासून हवामानाचा अंदाज किंवा इमिजिएटली पाऊस येतो, कधी पाऊस येत नाही, त्यामुळे अशा वातावरणामुळे जास्तीत जास्त शेतकरी फळपिकाकडे वळत आहे। आणि फळपिकाचा असा आहे शेतकरी बांधवांनो, एकदा लागवड केली की आपल्याला फळ हे वर्षानुवर्ष भेटत असतात आणि त्यामध्ये खर्च कमी असतो आणि आपल्याला आर्थिक उत्पन्नात जास्त विकासात मदत भेटते। हा फार्म हाऊस आपण बघताय एकदम सुंदररित्या झाडांचे नियोजन केलेले। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आंब्याबद्दल, इस्रायल पद्धतीने लागवडीपासून तर थेट काढणीपर्यंत कोणकोणते कामे आपल्याला बागेमध्ये करावं लागतात किंवा कोणत्या आपल्याला रोगाला सामोरे जावं लागतं आंब्यामध्ये, हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत। आपण सुरुवातीला जेव्हा त्या आंब्या बागेची लागवड करत असतो तर आपण लागवड करण्याचे म्हणजे आपण कोणत्या महिन्यात लागवड करावी, तर आपला जो ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना असतो आंब्या पिकाला लागवड करण्यासाठी, तो महिना एकदम सफिशियंट असतो। कारण की जून जुलैचा जो पाऊस आहे, पाऊस झाल्यानंतर आपल्या जी जमिनीतली जी हीट आहे ती पूर्णपणे कमी होते। त्यानंतर आपण लगेचच म्हणजे लागवड ही करत असतो। लागवड करण्याआधी तर आपल्याला सर्वप्रथम पॉईंट कोणता, तर नर्सरी निवडणे का आवश्यक, तर केशर बागेची निवड करत असताना आपण जी नर्सरी लावणार आहे त्या फळावरती आपला रोग नसावा। माल फॉर्मेशन म्हणा, डिंक्या म्हणा किंवा मर रोग, या रोगाशी ते म्हणजे जे आपण रोप लावणार आहोत यांच्यावर त्यांचा कोणताही म्हणजे प्रादुर्भाव झालेला नसावा। त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीची नर्सरी निवडणे फार आवश्यक असते। आंब्या पिकाची नर्सरी म्हणजे आपण झाडं कितव्या दिवसाची झाडं आपण ट्रान्सप्लांट करत असतो, तर पूर्णपणे म्हणजे 12 ते 14 महिन्याची जे आंब्याची रोपं होतात त्यानंतर आपण त्यांना ट्रान्सप्लांट किंवा लावत असतो। त्यामुळे होते काय की आपल्याला लगेचच वाढ आणि झपाट्याने ग्रोथ हे आंबा पिकात बघायला भेटते। आपण जी इस्रायल पद्धतीने शेती करतो आणि पारंपरिक पद्धतीत जी आपण आंबे बागाची शेती करत असतो त्यामध्ये 30 बाय 30 वर ते आपण आंब्याची लागवड करत असतो। एकरी आपल्याला 300 झाडं हे पारंपरिक पद्धतीत लागवड बघायला भेटतात। आणि ही जी इस्रायल पद्धतीने आपण माझ्या मागे बघताय, इस्रायल पद्धतीची जे शेती आहे यामध्ये झाड ते झाड डिस्टन्स आहे ते 4 फूट आपण बघू शकता। आणि जे रो आहे, ही जी बघताय रो, यामधलं डिस्टन्स हे 12 फीट आहे, म्हणजे आपण छोटा ट्रॅक्टर इझिली चालू शकतो। आणि पारंपरिक पद्धतीत जे 30 बाय 30चं अंतर असतं ते फार मोठं होऊन जातं आणि 300 ते 350 झाडं लागतात। आणि जे इस्रायल पद्धतीत त्यात 1000 ते 11 झाड लागतात। तर साहजिकच गोष्ट आहे, आपली जर झाडांची संख्या वाढली तर आपल्या उत्पन्नातही बदल हा नक्कीच होणार आहे। त्यामुळे आपण इस्रायल पद्धतीची शेती ही नक्कीच आंब्यामध्ये फायदेशीर ठरत असते। आपण लागवड केल्यानंतर पहिले आपण लागवड करण्याआधी जमिनीचे पूर्णपणे नांगराट व्यवस्थित करून घ्यावी आणि मे महिन्यात आपण खड्डा हा खोदून घ्यावा। 1 बाय 1 म्हणजे 1 मीटर रुंदी, 1 मीटर खोली आणि 1 मीटर लांबी याचा आकाराचा खड्डा आपण खणून घ्यावा। त्याला तसेच वाळू द्यावी, म्हणजे त्यावरची जी हानिकारक बुरशी ती पूर्णपणे नष्ट होईल। आणि त्यामध्ये काडी म्हणजे पाचोळा म्हणा किंवा शेणखत, आपलं जर योग्य कुजलेलं शेणखत असेल तर आपण लगेचच म्हणजे त्यात बेसळ म्हणून टाकू शकतो। नसता आपण बेसळ जे शेणखत आहे ते आपल्या वावरात एका ठिकाणी गंज मारून ठेवू शकतो आणि त्या शेणखतात वेस्ट डिकम्पोजर, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यासारखे बॅक्टेरिया सोडून त्याला योग्य पद्धतीने कुजून घेऊ शकतो। कुजून घेणे का आवश्यक आहे, तर आपण जे शेणखत डायरेक्टली वावरात टाकत असतो त्यात हीट ही असते आणि हानिकारक बुरशी सुद्धा, म्हणजे जे पॅथोजन म्हणा, जे आपल्या झाड पिकाला जे हानिकारक असतात ते पूर्णपणे आपण कंट्रोल हे पहिलेच करून घेतो। त्यानंतर आपण बेसळ आंब्यामध्ये कोणकोणता भरावा, गड्डे जर करून घेतो आपण, तर गड्ड्यामध्ये आपण जास्तचा खर्च 10-26 म्हणा, 15-15 म्हणा यासारखे खतं टाकू नये। कारण की आंबा पीक लागवड केल्यानंतरच आपल्याला त्याचे 30 ते 35 दिवसानंतर त्याला मुळ्या फुटतात आणि जो ऑगस्ट महिना त्यानंतर पूर्णपणे पाऊस हा झालेला असतो। त्यामुळे आपण जे बेसळ चांगलं देणार आहे ते पूर्णपणे लीच आउट होतं, म्हणजे आपल्या जमिनीतून खाली निघून जातं। त्यामुळे आपण जर बेसळ देत असाल तर सुरुवातीला आपण SSP या खताचंच प्रमाण वापरावं, म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, आणि त्यामध्ये आपण सल्फरचंही थोडं प्रमाण वापरावं। सल्फर हे बुरशीनाशकाचं सुद्धा आपल्याला बेसळमध्ये काम करत असतं। आणि जे आपण बघता ही जी बाग आहे तिला पूर्णपणे ठिबकच्या सहाय्याने पाणी देणं चालू आहे
आता सध्या ड्रीप ही दिलेली आहे. आपण जी पारंपरिक शेती करतो यात आपल्याला ड्रीप लावणे हे शक्य होत नाही आणि जी आपण इस्रायल पद्धतीची म्हणा किंवा सघन लागवड किंवा अति घन लागवड यात आपल्याला ठिबकच्या साहाय्याने हे जे ठिबक आहे त्यानंतर फ्रुटिंग स्टेजला सुद्धा आपण फर्टिगेशन म्हणजे फर्टिलायझर अप्लाय हे आंब्याच्या झाडात करत असतो. आता ना आपण ह्या आंब्या बागेत आलेलो, या बागेला पूर्ण म्हणजे हे पेस्टिंग वगैरे केली नाही तरी आपण शेतकरी बांधवांनी आपण जर कोणतंही फळपीक करत असाल तर आपण पेस्टिंग करणे फार आवश्यक असते. कारण कोणत्याही झाडाचं खोड हे पोट असतं आणि आपला जो अन्नद्रव्याचा जो पुरवठा आहे तो मुळीपासून, पांढऱ्या मुळीपासून तर वरपर्यंत हा होत असतो. त्यामुळे आपल्याला पांढरी मुळी ही चांगली ठेवणं आवश्यक असते. आणि झाडाजवळ आपण जी खोडाला माती लावतो ती माती आपण लावू नये, कारण की आपले खोडामधून आपला जो बॅक्टेरिया म्हणा, फायटोप्थेरा म्हणा यासारखे जे हानिकारक बुरशी ते तिथनं पूर्णपणे इंटर होतात. त्यामुळे आपल्या खोडाला इजा होण्याचे फारपणे चान्सेस आपल्याला बघायला भेटतात. पण इस्रायल पद्धतीची जी शेती आपण करत असतो त्यामध्ये आपण ड्रीप लावले जाते, योग्य ते नियोजन झाडाचे केले जाते. त्यामुळे आपल्याला आर्थिक उत्पन्नास विकास हा बघायला भेटतो. आणि जी अतिघन लागवड आहे म्हणा किंवा इस्रायल पद्धतीचा फायदा कोणकोणता, तर त्यात सर्वप्रथम फायदा हा की जे आपले झाडचे जे झाड डिस्टन्स आहे म्हणजे झाड एकमेकात गुंतलेलं असतं पूर्णपणे. आपण बघू शकता हे झाड एकमेकाला पूर्णपणे पॅक झालेलं आहे. पॅक जेव्हा बहार आपला चालू असतो किंवा आंबाला जे फ्लावरिंग म्हणा ती आलेली असते त्यावेळेस वारं आणि वादळ याचे संकट आपल्याला सामोरे जावं लागतं. त्यामुळे अतिघन लागवड असल्यामुळे हे जे वारं आणि वादळ आहे याच्याशी आपलं संकट म्हणजे कमी प्रमाणात होते. जे 30 बाय 30चे अंतर असते त्या झाडाची पूर्णपणे फ्लावर गळ ही आपल्याला जास्त प्रमाणात बघायला भेटते. आणि ही जे सघन पद्धत आहे यामध्ये फ्लावरिंग म्हणजे गळ तेवढी होत नाही. आणि आपल्याला जो आंब्यातला जो मेजर डिसीज आहे मी ज्यावर बोलणार आहे तो म्हणजे माल फॉर्म्युलेशन म्हणजे गुच्छारोग. गुच्छारोग कसा येतो तर आपले जे झाड आहे ते त्या झाडाला पूर्णपणे जिथून फुटवे येणार आहे तिथं पूर्णपणे गुच्छा तयार होऊन जातो आणि तिथून फुटवा येत नाही. चांगल्या पद्धतीचा एकही फुटवा आपल्याला झाडामध्ये बघायला भेटत नाही. गुच्छारोग 2 प्रकारे येतो, एक व्हेजिटेटिव्ह माल फॉर्मेशन आणि एक फ्लावर मॉल फॉर्मेशन. म्हणजे व्हेजिटेटिव्ह म्हणजे आपल्या ज्यावेळेस फुटव्याची संख्याही वाढत असते त्यावेळेस जो आलेला गुच्छारोग आहे तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह म्हणजे आपल्या फुटव्यांना वाढू देत नाही. आणि दुसरा फ्लोरर माल फॉर्मेशन म्हणजे ज्यावेळेस आपल्या याला पूर्णपणे फ्लावरिंग ही येत असते किंवा आपण म्हणतो जो बहार आहे तो आंबिया बहार तो पूर्णपणे लटकलेला असतो त्यावेळेस फक्त आपल्याला फ्लावरचा गुच्छ दिसतो, तिथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला फळ भेटत नाही. याप्रमाणे 2 माल फॉर्म्युलेशनचे आपल्याला प्रकार आंब्यात बघायला भेटतात. माल फॉर्म्युलेशन हा रोग फार म्हणजे घातक आहे. आंब्यात 60 ते 70% आपल्याला यातून आर्थिक लॉस हा होऊ शकतो. आपण माल फॉर्म्युलेशनचे कंट्रोल कसे करावे तर आपण यासाठी सुरुवातीला नर्सरीतच ही काळजी घ्यावी की आपल्याला माल फॉर्म्युलेशनचे झाडं आले नाही पाहिजे. गुच्छारोगाचे झाडं कसे येतात आणि ते म्हणजे गुच्छारोग कसा ओळखायचा ते तुम्हाला सांगितलं. जिथं पूर्णपणे फुटवा निघतो तिथं पूर्णपणे गुच्छा तयार होतो फुटव्याचा, कोणताही फुटवा परिपूर्ण तयार नसतो. आणि जो फ्लोररचा आहे तिथं फ्लावर पूर्णपणे येतात पण फ्रूट सेट होत नाही. गुच्छारोग येण्याचे कारण आपण जे नर्सरीतून झाडं आपल्या बागेत आणत असतो ट्रान्सपोर्टिंगमध्ये म्हणा आपल्या झाडांना जखमा होते आणि जी जखम होते तिथून पूर्णपणे पिथियम तयार होते, पिथियम नावाची बुरशी. आणि पिथियममधून हा आपल्याला माल फॉर्म्युलेशन हा रोग हा बघायला भेटतो. कारण की पिथियम हे प्रत्येक झाडात असतं पण झाडाची जिथं आपल्याला जखम होते तिथं आपल्याला पिथियम तयार होते आणि पिथियमला जागा भेटते ती पूर्णपणे वर्चस्व निर्माण करते आणि नंतर माल फॉर्मेशन या रोगाला आपल्याला सामोरे जावं लागतं. यामध्ये आपण नंतर माल फॉर्मेशनसाठी सुरुवातीला आपण झाडं बघून घ्यावी आणि ते जास्त माल फॉर्मेशनचे झाडं असेल गुच्छारोगाची तर ती बागेतून डायरेक्ट काढून टाकावी. आणि नंतर जर त्याला कंट्रोल करायचं म्हणलं तर सुरुवातीला नत्राचं प्रमाण जास्त द्यावं म्हणजे युरियाचं, म्हणजे आपला फुटवा हा लवकरात लवकर वर येईल. आणि नॅफ्थेलिक ॲसिटिक ॲसिड म्हणजे NAA म्हणजे प्लॅनोफिक्स नावाचा घटक वापरून सुद्धा आपण गुच्छारोगावर नियंत्रण मिळू शकतो. तसेच आपण बोर्डोचा स्प्रे, बोर्डो अर्धा टक्क्याचा बोर्डो आपण कसा तयार करावा तर आपण 400 ग्राम चुना 1 किलो मोरचूद एवढे घटक वापरून बोर्डोचा स्प्रे वारंवार 15 दिवस म्हणा 1 महिना म्हणा या अंतराने आपण बोर्डोची फवारणी ही बागेत नक्कीच करत राहावी. ब्ल्यू कॉपर यासारख्या घटकांचा वापर आपण गुच्छारोगाबद्दल मी बोललो. गुच्छारोग सर्वप्रथम ओळखावा आपण जीवाणूजन्य, विषाणूजन्य की बुरशीजन्य, कारण की या विषयाची ओळख झाली तरच नंतर आपण त्याला नियंत्रित करू शकतो. हा गुच्छारोग हा पूर्णपणे बुरशीजन्य असल्यामुळे ही पिथियम नावाची बुरशी आहे ही तयार होते. फ्युजेरियम नावाची जी बुरशी आहे ती तयार होते त्यामुळे गुच्छारोग हा येत असतो. त्यामुळे आपण आलटून पालटून बुरशीनाशक ब्लू कॉपर म्हणा, अवतार
आणि वेगवेगळे जे बुरशीनाशक आहे यांचा वापर करून आपण गुच्छ रोगाला नियंत्रण हे करू शकतो। नंतर आपली जी फ्लावरिंग सेट होते, नंतर गळ होते, ती गळ कोणत्या कारणामुळे होते तर झाडाला काही जैविक अजैविक ताण हा येत असतो आणि काही न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी म्हणा, पाहिजे त्या टाईमाला जे न्यूट्रिएंट हवे असते ते न्यूट्रिएंट जात नाही, त्यामुळे काही फ्लावर गळ ही आपल्याला आंबामध्ये बघायला भेटते। आणि मी जे तुम्हाला सांगितलं की आपण कोणकोणती काळजी घ्यायला हवी, इस्रायल पद्धतीने लावल्यानंतर आपण झाडांना माती म्हणजे जी बेडच्या साहाय्याने आपण माती लावतो ती माती लावायला नाही पाहिजे खोडाला, आणि पूर्णपणे झाडाला असं सपोर्ट या काडीच्या माध्यमातून आपण पूर्णपणे बागेला सपोर्ट हा दिला पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस हवा ही येत असते तर हवेच्या साहाय्याने आपले झाडं मोडून नाही जाऊ। आणि नंतर व्यवस्थित कटिंग विषय आहे की आपण जे झाडं आहे आपले 12 महिन्याचे जे झाडं होतात लागवडी म्हणजे आपण ट्रान्सप्लांट केल्यापासून त्यानंतर आपण एक छाटणी घ्यावी। ती छाटणी आपलं म्हणजे पूर्णपणे झाड हे शेपमध्ये राहील, कारण की पूर्ण झाड आपल्याला 10 फुटाच्या वरती जाऊ द्यायचं नाही आहे आणि त्या झाडाचं जे हाईट आहे ती पूर्णपणे व्यवस्थित राहील, ती एका वटवृक्षासारखं दिसेल आणि आपल्याला माल हे जास्तीत जास्त। आणि आपण जे अतिघन लागवड करत असतो यामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर जेव्हा सेटिंग ही जास्त होते आपल्याला 50, 55, 60 फळांपर्यंत एका झाडाला फळं हे बघायला भेटतात, पण आपण तसं न करून त्याला 25 ते 30 क्वालिटीबाज फळं ठेवायची, कारण की त्याला साईज येईल आणि मार्केटची रेट ही सुंदर भेटेल। या अतिघन लागवड पद्धतीत आपल्याला शक्य करता येते। आणि जे लेबर चार्जेस म्हणा, जे आपल्याला हार्वेस्टिंगच्या टायमाला आंबे तोडावं लागतात ते आपण इझिली खालून तोडू शकतो। आणि या केशर जातीचे महत्त्व असे आहे की या झाडाला जास्त हाईट येत नाही आणि उत्पन्नही लवकर खालच्या स्तराला आपल्याला बघायला भेटतं। आणि दुसरा विषय म्हणजे मुळीची विकसित वाढ जेव्हा आपल्याला सुरुवातीच्या नर्सरीच्या स्टेजेसला बघायला भेटते, त्यानंतर आपले झाड हे जोमदार वाढीचे वरती सुरू असते। आंबा पिकामध्ये आपली एकदा का झाड ही पूर्णपणे चांगले असले नंतर आपल्याला फ्रूट सेटिंग म्हणा यामध्ये कोणतीही अडचण येत नाही। आणि झाडाला तुम्हाला जे म्हणलो हा माल फॉर्मेशन सगळ्यात मोठा डिसीज आहे, त्यानंतर बाकी डिक्या म्हणा किंवा हवामानात जे बदल होत असतात त्यावेळेस आपल्याला वारंवार वेगवेगळे स्प्रे घेऊन हे आपल्याला योग्य नियोजन करावं लागते। आणि पेस्टिंग आपल्याला चुना, मुरचूद, डांबरगोळी, हिंग, कापूर यासारखे घटक वापरून आपल्याला झाडाला पेस्टिंग ही करून घ्यायची, कारण खोडकीड नियंत्रण व तसेच झाडाचा जो अपटेक आहे खालून जे अन्नद्रव्य झाड हे घेत असतं त्यात पूर्णपणा म्हणजे झाडाला पूर्णतः न्यूट्रिएंट भेटावे त्यासाठी आपण पेस्टिंग ही झाडांना करत असतो आणि बोर्डोचे स्प्रे वारंवार हे घेत राहावे। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आंब्याबद्दल तुम्हाला माहिती दिली। माहिती आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक व तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करावे। धन्यवाद, आभारी।